मनपूर्वक धन्यवाद. मायबा प्रसिद्ध भरगच या ठिकाणी जमलेलं आहे. आमचं भाग्य या ठिकाणी समजतो की अशा या शेंगाडा देवस्थान जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे वर्धापन दिन 16 आणि त्यानिमित्तानं ही डबलबाजी आहे, तिरंगी सामना आहे. आमच्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी खाली बसलेली आहेत, ज्येष्ठ गायक या ठिकाणी आहेत. सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो. लोकदेवानी सुद्धा सुंदर सादरीकरण केलं, काही गोष्टी ते बोललेले. वागदेकर बुवा लाजबाब म्हणजे नाच खोळ्या आणि गणपती खोळ्या सुसुमाट एकदम. म्हटल्यानंतर ती काही धार तुमच्या मध्ये बोलण्याची एक धार आहे ना, नाच खोळा नाच करायचा नाही, फक्त वागदेकरच बुवा हे करू शकतात. अध्यात्म छान सांगितलं बुवा. फक्त एक गोष्ट माझ्या माहितीप्रमाणे बुवा संत तुकाराम महाराजांनी 65 लाखाची काहीतरी असं पण सांगितलं की आपली प्रॉपर्टी दान देऊन किंवा असं काहीतरी म्हणाला. संत तुकाराम महाराजांनी बुवा मी मला माहिती आहे तेवढं सांगतो. तुकाराम महाराजांनी आपली कोणतीही प्रॉपर्टी किंवा रक्कम दान केलेली नाही. या उलट वडले बाबतीत सरकारी आणि आपला जो व्यापार होता, कारण तुकाराम महाराज हे व्यापारी होते, भक्तीच्या मार्गावर चालताना संसारिक सुखाचा त्यांनी त्याग केला. लोकांचं कर्ज सुद्धा त्यावेळी तुकाराम महाराजांनी माफ केलं होतं बुवा, हे सांगायचं आहे. अतिशय सुंदर भजन. आणि आता लोकवाणी या ठिकाणी प्रथम बक्षीस आलेलं आहे ते वास्तव सन्माननीय शिवाजी पार्टे या माऊलीकडनं 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे श्री ब्राह्मणदेव प्रसादिक भजन मंडळ मुक्काम पोस्ट पेंडूर सोनारवाडी व श्री संजय विलास पवार गुरुवर्य प्रकाश चिरीबुवा यांचे पट्ट शिष्य आहेत, त्यांनी 500 रुपयाचं बक्षीस दिले आहे. त्याचप्रमाणे 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. कोणाच्या नावाचे नाव काय त्यांनी सांगितलं नाही, त्यांचं पण या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमचे चकवा एक छोटा कलाकार, जरा बाबा उठ आणि नमस्कार. किती छोटा आहे सोबत, सगळ्यांचा आशीर्वाद आहे. यांच्या टाळ्या वाजवा याच्यासाठी सुद्धा ब्राह्मणदेव प्रसादिक भजन मंडळ यांच्याकडनं बक्षीस आलेलं आहे. विलास पवार यांच्याकडनं लागला धन्यवाद. या ठिकाणी बुवा गजर सादर करतो आणि गजरामध्ये वेळ दिलेला आहे 40 मिनिटं. त्या वेळेमध्ये या ठिकाणी त्या वेळेतच तुम्ही गजर सादर करणार आहे. लोके बुवा बोललेले आहेत, चव्हाण बुवांना पेटीचा आवाज वाढवून द्या, बाकी काय आवाज वाढवले नाही तरी त्याला पेटीचा आवाज वाढवा. मी त्यांचं ध्यान आहे, म्हणजे तुमचा नेमके सांगायला काय आहे, बाकी काय आवाज म्हटलं तरी त्याला पेटीचा वाढवा. म्हणजे तुमचा नेमके सांगायला काय वागदेकर कोणता काढला तो माणूस काढणारा दिसता साधो, पण माणूस लय पोचलेलो माणूस आहे. भक्त मंडळी पूर्वजन्मीचे कोण हे बरोबर उत्तर त्यांनी सांगितलेलं आहे. सगळी माहिती दिलेल्या वागदेकर टाळ्या वाजवतो. अध्यात्म सांगावं या घडीला, वाचन कसं असावं, प्रबोधन कसं करावं हे वागदेकर गोविंदांना शिकावं. एकदा जोरदार काय आवाज वाढवून घ्या पेटीचा. बुवा ज्याका पेटी वाजू घेता तो वाजवता, ज्याका वाजू घेत नाही त्याला आवाजाची गरजच नाही. त्याने काय उद्या तुम्ही लोक हात पेटी घ्या डबल बारीला. हा आणि हे लोक आजची ही डबलबारी ही माझी शेवटची आहे. ठरलेल्या पैकी आजची डबलबारी शेवटची. असं नाही बुवा बोलायचं. तुम्ही 100 वर्ष जगावं ही मी त्या शेंगाडा देवाकडे प्रार्थना करतो. शेवटची बारी का या सीझनची शेवटची बारी, हे सीझन आहे त्याची शेवटची बारी. हा तुझे तुला म्हणजे तुझे काय लावणीच्या टायमात सुद्धा बारी असता. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. लोकगान सुद्धा सादरीकरण छान केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी गजर घेतो. गजर घेण्याऐवजी आज भजनाची परंपरा, मंदिराचे कळस, अंगणामधली तुळस आणि हे भजन जिवंत आहे याचं श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जातं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज
संभाजी महाराज केव्हा कळले? जेव्हा छावा पिक्चर आला तेव्हा धर्मवीर संभाजी महाराज कळले. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले, अंगावर जखमा केल्या, मीठ चोळलं, जीभ कापली, कापलेल्या सळई सुद्धा डोळ्यामध्ये घुसवल्या. पण माझ्या राजाने आपला धर्म बदलला नाही. त्याला म्हणतात छत्रपतींचा छावा. धर्मवीर संभाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवरायांची आरती घेतो आणि सुरुवात करतो गजरात. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव शिवराया, जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव शिवराया, जय जय शिवराया, आर्याच्या देशावरी देशांचा वरती पैन शिवा समान कोणी राधे छत्रपती, राधे छत्रपती, राधे छत्रपती, छत्रपती शिवराया जय जयकार, जय जयकार. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. बघा या ठिकाणी नवीन चाळ आहे, गजर घेतो. या कोकणामध्ये अनेक कलाकार जन्माला आले. कलाकारांची खाण म्हटल्यानंतर हे कोकण असं सुंदर कोकण आहे. म्हणून म्हटलं आहे स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचं हे कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. तुमचा प्रसन्न होताना मन, तुमचा प्रसन्न होताना मन. सन्माननीय पाकवा झालं मृदंगमणी रुपेश परब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. पहा सह्याद्रीचे डोंगर, देवा ठिकाणचे माहेर घर, माझा देव शिंगाडा देव. आज त्यांची कथा ऐकली की नवसाला पावणारा देव
हा शिंगाडा देव आहे. रस्त्यावरून जरी हाक मारली आणि आपली अडचण जर सांगितली ती अडचण दूर करणारा देव म्हणजे शिंगाडा देव आहे. तर माझ्या देवासाठी टाळ्या वाजवायच्या जोरदार. सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचे माहेर परशुरामाचा परंपरा संस्कृती जपणारा माझा पेपर, कलाकारांची खाण असणारा पेपर, भजनीवांची मंडळी सुधारणारा पेपर म्हणून जबलबारी बशावता जबलबारी बशावता रे पंथी होली मालवणी भाषा वाटे स्वाभिमान आमची मालवणी भाषा साता समुद्रापार ज्यांनी पोचवली ते कोकण कला भूषण चंद्रकांत कदमवा आणि ज्यांनी साता समुद्रापार माझी मालवणी भाषा पोचवली ते कोकण भूषण या मालवांचे मच्छिंद्र कांबळी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे त्यांच्यासाठी म्हणून मालवणी भाषा वाटे स्वाभिमान देव देव हाते खाऊन येते परंपरा संस्कृती जपणारा माझा प्रेम आहे. अशा या पवित्र भवनामध्ये बुवा तुमचा आमचा जन्म झाला हेच मोठं भाग्य आहे. कदाचित गडचिरोली सारख्या ठिकाणी जन्म झाला असतो तर हे तिरंगी सामने आणि डबलबारी सामने ऐकायला मिळाले नसते. म्हणून म्हणतो बघा आज हे मंडळ शिंगाडा देवस्थान हे मंडळ आहे आणि या वारीचे सर्व अजित सावंत यांनी या वारीसाठी योगदान मोठं दिलेलं आहे. म्हणून या देवस्थानावर एक छोटस कार्य केलेलं आहे मी ते म्हणतो कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी.
या वाईकरवाडीमध्ये शेंगाडा देवस्थान आहे, शेंगाडा देवस्थान आहे. या देवाची कीर्ती महान आहे. या देवाची कीर्ती महान आहे. भक्त सारे मिळून या करती हा भक्त सारे मिळून या करती हा सोहळा. या ठिकाणी हा सोहळा सर्वांनी एकत्र मिळून त्या देवासाठी केलेला आहे. एवढी मोठी श्रद्धा या संघाला देवावरती आहे. म्हणून भक्त सारे मिळून या करती हा सोहळा. चाकरमानी गावकरी होती सारी घोडा. चाकरमानी गावकरी होती सारी घोडा. अजित सावंत साहेबांना, अजित सावंत साहेबांना मानाचे स्थान आहे, मानाचे स्थान आहे. ही डबलबारीच ज्यांनी मला ठेवलेली आहे ते सर्व अजित सावंत. या ठिकाणी त्यांना एवढं मानाचं स्थान आहे, त्यांना आवडीने आजोबा म्हणतात. आजो 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 आजो. त्याचं कारण सगळ्यांवरती प्रेम करणारे माझे अजित सावंत आहेत. म्हणून देवाची सेवा म्हणून हा त्यांची इच्छा आहे की तिरंगी सामना व्हावा, म्हणून आज त्यांचं योगदान मोठं आहे. म्हणून बघा अजित साहेबांना मानाचे स्थान आहे, मानाचे स्थान आहे. या देवाची कीर्ती महान आहे. कार्यकर्ते प्रेमी असते सदा तत्पर. कार्यकर्ते प्रेमी असते सदा तत्पर. भक्तिभावे सेवा करते श्रद्धा देवावर. या देवावरती असणारी श्रद्धा. म्हणूनच वेळ मोठा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. भक्तिभावे सेवा करते श्रद्धा देवावर. मंडळाची तुटीला, मंडळाच्या तुटीला जवानुवांचा सलाम आहे, जवानुवांचा सलाम आहे. या मंडळाचं एकजुटीला खरोखर सलाम करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या मंडळासाठी, देवस्थानासाठी. या देवाची कीर्ती महान आहे. या माझ्या शेंगाडा देवासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून म्हणतो बघा वाढवी विशाल भजवी बुवा सम्राटांनी. वाढवी भजवी बुवा राहिल्या आठवणी. परशुराम पांचाळ हुआ, चिंतामणी पांचाळ हुआ, मिलाद पटेल हुआ, जयराम घड़ियाकर हुआ, चिंतामणी पांचाळ हुआ, आश्राम परब हुआ या मालवणचे, कृष्णा पवार हुआ, जयराम घड़ियाकर हुआ. किती नामवंत हुआ माझ्या प्रोग्राममध्ये जन्माला
जन्माला आले आणि त्यांनी दिलेला हा वारसा आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतोय. ही भगवंताची कृपा आहे, हे त्यांचं देणं आहे आणि त्यांचा आशीर्वाद आहे. म्हणून म्हणतो बघा, श्री वेताळ सातरी मान्सून ग्रुप आणि नमस्कार समस्त ग्रामस्थ पेंडूर सातरी परिसर संघटना पेंडूर देवळवाडी रंगमंच महान पौराणिक संघर्षमय संयुक्त दशावतार नाटक शिशु संग्राम विशू संग्राम हे नाटक आहे. या नाटकाचा लाभ घ्यावा 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून म्हणतो श्री देव सातरी युवक संघटना पेंडूर आयोजित सुधीर कलिंगर नाटक 25 मे 2026 महान नाट्य प्रयोग या ठिकाणी होणार आहे. या नाटकाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती आहे. सन्माननीय या गजरासाठी जे स्पॉन्सर आहेत या गजरवाडीचे ते अजित सावंत या माऊलीकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून म्हणतो बघा, भजन सम्राट जन्माला आले कोकणामध्ये माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. तसे कोकणामध्ये सातामाला बांगडी होते, राहुल महाराज पिंगळीचे, भालचंद्र महाराज कणकवलीचे, गगनगिरी महाराज, नामदेव महाराज, राणे महाराज आपल्या कोकणातच जन्माला आले. म्हणून आपल्या बरोबर आपण धन्य झालो. म्हणून म्हणतो बघा, राहुल महाराज कैलासवासी पांडुरंग वायगणकर यांच्या स्मरणार्थ दादा वायगणकर माननीय सरपंच पेंडूर दादा वायगणकर या माऊलीकांना 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. स्वामी नामदेव राणे राहुल महाराज साधू संतांचा वारसा थोड, साधू संतांचा वारसा थोड, श्रद्धा आमची त्यांच्यावर, श्रद्धा आमची त्यांच्यावर. त्याने दिला त्याने दिला त्याने दिला आधार. परंपरा संस्कृती जगतोय माझा शक्ती पुराण मन, शक्ती पुराण मन, शक्ती पुराण नमन नमन, शक्ती पुराण मन. कलायाच्या कोकणात आम्ही भाग्यवान झालो जन्म या भूमीवर. आम्ही भाग्यवान झालो जन्म या भूमीवर. आम्ही भाग्यवान झालो. बघा, माझा सुधीर कलिंगर दशावतार कलाकार आपल्यामध्ये नाहीये, पण जोपर्यंत दशावतार या कोकण भूमीवर आहे तोपर्यंत सुधीर कलिंगर लोकराजा प्रत्येकाच्या हृदयामध्ये. बघा, मराठीपैकी किती रुपये उडावे. छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष जगले, 350 किल्ले जिंकले, पण माझ्या राजाने एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव टाकले नाही. याला म्हणतात राजा, याला म्हणतात जाणता राजा. एकदा माझ्या छत्रपती शिवरायांसाठी काळा वाटा सर्वांनी म्हणून म्हणतो बघा, दशावतार कलाकार पुन्हा होले नाही. शक्ती पुराण आम्ही भाग्यवान झालो जन्म या भूमीवर.
अशा पावन भूमीवर हरिनामाचा होतो गजर अशा पावन भूमीवर हरिनामाचा होतो गजर गाई विनोद गाई विनोद गाई विनोद करून कर वा गजर संपला शेवटची 5 मिनिटं आहे वागण्यावर बघ 5 मिनिटं राहिली वेळेचं बंधन त्याच्यामुळे बोलण्यामध्ये जर वेळ घालवण्यापेक्षा जरा पेटी वाजवतो कारण ह्यांच्या जरा बघवत नाही पेटीचा आवाज वाढवा बुवाचा आवाज कमी केला तरी चालेल ह्या बोलण्याचा उद्देश काय बुवा या बरा नाही म्हणून तुमचा सगळे बुवा ते म्हणतात त्याचा कारण तर मी म्हणत नाही आता थोडंसं ग आहे तो जर कमी केलो माका तुम्ही सांगतास तोंडाने तुम्ही सावरा मग असा सिंधुदुर्गात बुवा नाही फक्त तुम्हाला माझी विनंती आहे जो गर्व तुमचा तो कमी करा सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुमच्यासारखा पहाडी आवाज नाही टाळ्या वाजवायचा तुमच्यापेक्षा पहाडी आवाज डोके ह्यांचा आहे वागदेकर तो माणूस धैवतपर्यंत जाता होय पंचम पर्यंत तुम्ही जाता तो माणूस धैवतला जाऊन थांबता याला म्हणतात वागदेकर बुवांची ताकद एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी साफ करा
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गजराची सांगायला म्हणतो. सन्माननीय मुळे जगण्याला अर्थ स्वामी तुम्हामुळे जगण्याला अर्थ. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी हा मुलगा जाणून घ्या. हा ऑफिस सखी वाजवतो. एवढ्या लहान वयामध्ये ऑफिस सखी वाजवणं कठीण आहे. बघा तो ऑफिस तुम्हामुळे स्वामी तुम्हामुळे जगण्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आमचे दैवत स्वामी समर्थ आमचे दैवत स्वामी समर्थ आमचे दैवत स्वामी समर्थ. छत्रपती शिवाजी परत त्यांना वेळ दिलेला आहे पकवाचा. Hey!